मला राजकीय कैदी म्हणून कैद करण्यात आलं आणि मला आर्थर रोड, एरोडा आणि ठाणे येथे ठेवण्यात आले। जवळजवळ 1.5 वर्ष मी आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये होतो। पूर्वीची जी परिस्थिती होती ती अतिशय वाईट होती। या ठिकाणी पूर्ण डोंगराळ भाग होता, साधी एक एसटी सुद्धा येत नव्हती। अशा वेळेला त्यांनी जुचंद्र येथे रोज 6 किलोमीटर पायी जाऊन शिक्षण घेतलं। 50 वर्षे राजकीय सामाजिक शिक्षण सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय श्री प्रभाकर म्हात्रे यांना अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ॲडव्होकेट दिनेश म्हात्रे, माजी सरपंच कामण, सौ प्रीती म्हात्रे, माजी नगरसेविका। आणीबाणी आंदोलनातील सेनानी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय श्री प्रभाकर म्हात्रे यांना अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री हजरत शेख श्री संजय म्हात्रे, समाजसेवक कामण। 50 वर्षे राजकीय सामाजिक शिक्षण सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय श्री प्रभाकर म्हात्रे यांना अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री दीपक किणी, किणी टॉवर, विरार पश्चिम। भ्रमंती करणारा माणूस, सतत कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता काम करणारा एक समाजवादी माणूस, अशी त्यांची या भागात ओळख आहे आणि ती कधी पुसली जाणार नाही। सन 1975 साली देशात लागलेल्या आणीबाणी आंदोलनात सहभागी झाल्याने 1.5 वर्ष राजकीय कैदी म्हणून तुरुंगवास झाला। अनेक आंदोलने लढ्यात सहभागी होत समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असलेले प्रभाकर म्हात्रे यांचा जीवन प्रवास संघर्षमय असा आहे। वसई पूर्वेकडील कामनगावचे सुपुत्र प्रभाकर दामोदर म्हात्रे यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केली आहेत। त्यांनी गेल्या 50 वर्षात राजकीय सामाजिक शिक्षण सहकार क्षेत्रात कार्य केलं आहे। ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती म्हणून काम केलेले प्रभाकर म्हात्रे यांच्या प्रदीर्घ कार्याविषयी व त्यांच्या संघर्षमय जीवनाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा आयोजित करण्यात आला आहे। रविवार दिनांक 10 मार्च रोजी संध्याकाळी 5:30 वाजता कामन येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या निमित्ताने 50 वर्षाचा जीवन प्रवास कसा होता याबाबत प्रभाकर म्हात्रे व त्यांच्या सोबत कार्य करणाऱ्या सहकार्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे। पाहूया। सुरुवातीला मी 1972 साली कोमळ ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलो आणि त्यानंतर त्या ठिकाणी माझी सरपंच म्हणून निवड झाली। कोमळ ग्रामपंचायतीतल्या अनेक समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला। आदिवासी पाड्यांना भेटी देणं, आदिवासींना कौलं देणं, त्यांच्या घरासाठी मदत करणं, शाळा, गृह, रस्ते या ज्या सोयी सुविधा ग्रामपंचायतीसाठी लागतात त्या पुरवण्याचा सतत प्रयत्न केला। त्यामुळे अल्प उत्पन्नामधून सुद्धा अनेक कामे मी पार पाडली। त्याच्यानंतर 1972 साली ज्या वेळेला माझी सरपंच निवड झाली त्यावेळेला सर्व कामं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। 72 नंतर 1979 ला मी जिल्हा परिषदेला कामन गटातून मोठ्या संख्येने निवडून आलो। त्या निवडून आल्यानंतर त्या संपूर्ण भागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक कामे मार्गी लावली। त्या 1979 मध्ये ज्या वेळेला निवड झाली त्यावेळेला मी जनता दलाचा कार्यकर्ता म्हणून या भागातून निवडून आलो। त्या कामी मला वर्टी सर, डॉमिनिक साहेब, पंढरीअप्पा माजी आमदार यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा जीव लावून काम केल्यामुळे मी मोठ्या संख्येने 3,500 मतांनी निवडून आलो। त्याच्यानंतर 79 पासून तर मग 79 नंतर आणीबाणी सुरू झाली। 75 साली आणीबाणी सुरू झाली। त्या आणीबाणीमध्ये मी पत्रकं वाटण्याचं काम करत असताना आणीबाणीच्या विरोधात आणि मला पकडलं गेलं आणि पकडून मग नंतर मला 2 दिवस सीआयडी लॉकअपमध्ये ठेवलं आणि 2 दिवसानंतर मला राजकीय कैदी म्हणून कैद करण्यात आलं आणि मला आर्थर रोड, एरोडा आणि ठाणे येथे ठेवण्यात आले। जवळजवळ 1.5 वर्ष मी आणीबाणीच्या काळामध्ये
जेलमध्ये होतो आणि सुटका झाल्यानंतर मग मी घरी आलो, घरी राहू लागलो. त्याच्यानंतर सामाजिक कार्य करत असतानाच 83 साली परत माझी वसई पंचायत समितीमध्ये निवड झाली. त्या समितीमध्ये काम करत असताना उपसभापती म्हणून संपूर्ण तालुकाभर मी फिरती करत होतो आणि अनेक कामं त्या सुद्धा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. 1983 नंतर मग बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर मी गेलो आणि त्याच्यानंतर मला 97 साली परत उभं करण्यात आले. काँग्रेसच्या निशाणीवर मी उभा राहिलो आणि चांगल्या मताने मी परत निवडून आलो. निवडून आल्यानंतर ठाणा जिल्हा परिषदमध्ये बांधकाम व आरोग्य समितीचा मी सभापती झालो. त्याच्यानंतर संपूर्ण तालुकाभर फिरती करून अनेक समस्या सोडवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. 1978ला 2 एप्रिल 78ला माझं लग्न झालं आणि माझं लग्नामध्ये भिवंडी येथे परशुराम टावरे हे त्यावेळेला आमदार होते, त्यांच्या पुतणीबरोबर माझं लग्न झालं. या लग्नामध्ये गोरेगाव पासून संपूर्ण कार्यकर्ते, वसई तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते, अनेक आमदार, सामाजिक कार्यकर्ते या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. आज ही गेली 45 वर्ष अतिशय सुखाने आम्ही संसार करत आहोत. मला 3 मुलं झाली. एक मुलगी अस्मिता आरोग्य खात्यात प्रवर्तक आहे, दुसरी मुलगी विधी सल्लागार आहे, मुलगा आहे अभय, हा सुद्धा व्यावसायिक आहे. अशा तऱ्हेने सुखाचा संसार चालू आहे. हे करत असताना सहकारी संस्थांमध्ये मी भाग घेऊ लागलो. मग सहकारी संस्थेमध्ये खरेदी विक्री संघाचा चेअरमन गेले 15 वर्ष आहे. त्याच्यानंतर सहकारी मुद्रणालयामध्ये मी संचालक म्हणून आहे. कामळ येथील धान्य संस्थेचा गेले अनेक वर्ष चेअरमन आहे. या संस्थांमध्ये सक्रियपणे भाग घेतो. सर्व सहकारी मला या ठिकाणी मदत करतात आणि त्या संस्थेमध्ये सुद्धा कशी भरभराट होईल याचा मी सतत प्रयत्न करत राहिलेला आहे. हे करत असताना काही लढले गेले, ज्याच्यामध्ये महागाईचा प्रश्न होता, तबेल्यांचा प्रश्न होता, सिडकोचा प्रश्न होता. या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा मी हिरारीने भाग घेतला. ते लढे यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. या तालुक्यातून सिडको निघून गेली. त्याच्यानंतर तबेल्यांचा प्रश्न सुद्धा आम्ही तसाच लावला. रस्ता रोको केला. आजपर्यंत आता या गेल्या महिन्यात सुद्धा रस्त्याच्या प्रश्नावर आम्ही रस्ता रोको केलं. त्याच्यामध्ये थोडं कामाला चालना मिळाली. रस्त्यासाठी सुद्धा 134 करोड रुपये मंजूर झालेले आहेत. ते काम सुद्धा लवकर होईल. अशा तऱ्हेने अनेक लढे सहकार क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्राचा आम्ही एक संस्थापक आहे कामन विद्यालयाचा. ते त्याच्यामध्ये 8वी 9वी 10वी पर्यंतचे विद्यार्थी भाग घेतात आणि प्रामुख्याने 90% जवळजवळ विद्यार्थी हे आदिवासी समाजाचे आहेत आणि त्यांना शिक्षण देण्याचं काम आम्ही चांगल्या तऱ्हेने करतो. अशा तऱ्हेने सहकार, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये भाग घेण्याचा मी सतत प्रयत्न करत राहिलेला आहे आणि राहणार आहे. आजच्या तरुणांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार, काय आवाहन करणार? आजचा तरुण हा भरकटलेला आहे. त्याने कुठेतरी मार्गावर आलं पाहिजे, त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपला दर्जा कसा सुधारता येईल याचा प्रयत्न त्यांनी करण्याची आजच्या पिढीला गरज आहे. आज तरुण राजकारणापासून, शैक्षणिक क्षेत्रापासून दूर चाललेला आहे. तो दूर न जाता त्यांनी सुद्धा शैक्षणिक आहे, सामाजिक आहे, त्याच्यानंतर सहकार आहे, या सहकारामध्ये सुद्धा भाग घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ राजकारण न करता तर शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या तऱ्हेने भागण्याची गरज आहे. आता आपण बघितलं की 10 तारखेला माननीय प्रभाकरजी म्हात्रे यांचा 75वा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं तर त्यांनी या भागातील सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. पूर्वीची जी परिस्थिती होती ती अतिशय वाईट होती. या ठिकाणी पूर्ण डोंगराळ भाग होता, साधी एक एसटी सुद्धा येत नव्हती. अशा वेळेला त्यांनी जुचंद्र येथे रोज 6 किलोमीटर पायी जाऊन शिक्षण घेतलं. माझे वडील सुद्धा त्यांचे सहकारी होते. माझे वडील त्यांचे सर्व मित्रमंडळी ते रोज 6 किलोमीटर पायी चालत जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर त्यांना नेहमी वाटत होतं की आपल्या गावामध्ये शाळा सुरू व्हावी, त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि अण्णासाहेब धामणे जी शाळा आहे आज ती त्यांनी सुरू केली. त्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्याचे अनेक वर्ष ते चेअरमन होते आणि त्या शाळेमध्ये मी सुद्धा त्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि आज ती शाळा चांगल्या पद्धतीने चालली आहे. त्याच्यानंतर कामन गावामध्ये कामन विद्यालय जी शाळा आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. या ठिकाणी आमचं वसई स्टेशनला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना असेल किंवा कामगार वर्गासाठी असेल ती एसटीची सुविधा नव्हती, तर ती सुविधा सुद्धा त्यांनी चालू केली आणि
एसटी कित्येक वेळेला बंद पडत असे तेव्हा ते संघर्ष करून ती एसटी सुरू करत असत. आणि त्यांच्याबद्दल अजून सांगायचं झालं तर ते जरी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असले तरी सुद्धा त्यांनी कोणता कधी पक्षपात केला नाही. कोणताही माणूस त्यांच्याकडे गरीब, दीन, दुबला, आदिवासी माणूस त्यांच्याकडे आला तर त्याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. आता तुम्ही माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचं समाजकारण, राजकारण बघूनच आम्ही या क्षेत्रामध्ये ओढलो गेलो आणि त्यांचा आदर्श ठेवून आम्ही काम करत आहोत. आता माझी मिसेस, माझी नगरसेविका प्रीती म्हात्रे, आम्ही काम करत असताना आता गावामध्ये काही कामं झाली, समाज मंदिर झालं, ग्रामपंचायतीचं कार्यालय झालं, स्मशानभूमीचं काम चालू आहे, तलावाचं काम आता सुरू होईल. त्याच्यासाठी नेहमी त्यांनी सहकार्य केलं की ही कामं झाली पाहिजे. त्यांनी कोणताही राजकीय विचार केला नाही. त्यांनी असं वाटलं की गावाचं काम झालं पाहिजे, त्याच्यासाठी ते आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. 1972 साली पोमन ग्रामपंचायती अविवाहित असताना ते सरपंच झाले. त्यावेळी नानाविध असे प्रश्न होते त्या ग्रामपंचायत. स्मशान नव्हत्या, ग्रामपंचायतीला साधी बसण्यासाठी रूम नव्हती, बंधारे नव्हते, दळणवळणाची साधनं नव्हती. त्या तुटपुंज्या ग्रामपंचायतीच्या फंडामधून अनेक लोकोपयोगाची त्यांनी कामं केली. दारिद्र्यरेषेखालील असलेल्या लोकांना शेळ्या देणं, मेंढ्या देणं, कोंबडे देणं, त्यांना घर बांधून देणं आणि विशेष म्हणजे जे प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे कामांचं आहे हे त्यांच्या प्रेरणेतून त्यांनी जागाबिगा मिळवून दिली आणि त्यांनी ते काम केलं. सतत भ्रमंती करणारा माणूस, सतत कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता काम करणारा एक समाजवादी माणूस, अशी त्यांची या भागात ओळख आहे आणि ती कधी पुसली जाणार नाही. आणि त्यांच्या कामातून प्रेरित होऊन आमच्यासारखी लोक राजकारणात आली, समाजकारणात आली आणि त्यांचा हात धरूनच आम्ही आजपर्यंत आमची वाटचाल करतोय. आणि एक गोष्ट निश्चित सांगेन, या भागाचे एसटीचे प्रश्न असतील, रेल्वेचे प्रश्न असतील, कष्टकरी आदिवासींचे प्रश्न असतील किंवा तबेला हटाव मोहीम असेल, वीटभट्टीची कुंभार हटाव मोहीम असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. फक्त त्यांनी प्रेरणा नाही दिली तर ते स्वतः संघर्षात उभे राहिले. त्यांनी स्वतः नेतृत्व केलं आणि अनिष्ट प्रथिविरुद्ध लढण्याची एक मोठी शक्ती आमच्यासारख्या लोकांनी दिली, या भागात दिली. त्या सेवा करत असताना अनिष्ट प्रथिविरुद्ध अद्याप त्या कधी व्यसनाला शिवले नाहीत, निर्व्यसनी आहेत ते. अनिष्ट प्रथेला, व्यसनाला त्यांनी प्राधान्य दिलं नाही. ते व्यसनामुक्त होतं पिढी व्हावी म्हणून फार मोठा त्यांनी संघर्ष या भागात केला. आणि खरोखरच आमचं भाग्य आहे की या भागाला त्यांच्याकडे एक नेतृत्व आम्हाला भेटलं आणि त्यांच्या सावलीखाली वावरण्याची संधी आम्हाला भेटली. हे आमचं आम्ही भाग्य समजतो.